भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम स्कंद 4 अध्याय 21 आणि श्लोक संख्या 7। श्लोक अशा प्रकारे आहे, वाचण्याचा प्रयत्न करतो। स एव मादिनी अनवद्य चेष्टिता कर्माणि भूयांसि महान् महत्तमः कुर्वंशशास अवनिमण्डलं यशः स्फीतं निधाय आरुरुहे परं पदम्। स एव मादिनी अनवद्य चेष्टितः कर्माणि भूयांसि महान् महत्तमः कुर्वंशशास अवनिमण्डलं यशः स्फीतं निधाय आरुरुहे परं पदम्। स एव मादिनी अनवद्य चेष्टितः कर्माणि भूयांसि महान् महत्तमः कुर्वंशशास अवनिमण्डलं यशः स्फीतं निधाय आरुरुहे परं पदम्। भाषांतर। पृथु महाराज हे महान व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ होते आणि म्हणून प्रत्येकासाठी आराध्य होते। पृथ्वी तलावर राज्य करताना त्यांनी अनेक महाननी गौरवास्पद कार्य केली। त्यांचे आचरण सदैव उदार वृत्तीचे असे भव्य यश आणि विश्वविख्यात कीर्ती मिळवून शेवटी त्यांनी परम भगवंतांचे चरण कमळ प्राप्त केले। तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। एक उत्तरदायी राजाला अथवा शासन प्रमुखाला प्रजेवर राज्य करताना अनेक महत्वपूर्ण कर्तव्ये पार पाडावी लागतात। सम्राटाचे अथवा प्रशासनाचे सर्वात महत्वपूर्ण कर्तव्य म्हणजे वैदिक शास्त्रांमध्ये सांगितलेले विविध प्रकारचे यज्ञ करणे हे होय। राजाचे दुसरे कर्तव्य म्हणजे प्रत्येक नागरिक आपल्या विशिष्ट जातीला अनुसरून विहित कर्तव्यांचे आचरण करीत आहे याची काळजी घेणे हे होय। समाजातील प्रत्येक मनुष्य आपापल्या वर्ण आणि आश्रमास अनुसरून असणाऱ्या निर्दिष्ट कर्तव्यांचे अचूक रीतीने पालन करण्यात दक्ष आहे की नाही हे पाहणे राजाचे कर्तव्य आहे। त्या व्यतिरिक्त पृथु महाराजांनी आदर्श घालून दिल्याप्रमाणे त्याने सर्वाधिक धान्योत्पादन करण्यासाठी पृथ्वी विकसित करणे अत्यावश्यक आहे। निरनिराळ्या प्रकारच्या श्रेष्ठ व्यक्ती असतात। काही विधायक श्रेष्ठ, काही तुलनात्मक श्रेष्ठ आणि काही सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतात, परंतु पृथु महाराज या सर्वांपेक्षा श्रेष्ठ होते। म्हणून या ठिकाणी त्यांचे वर्णन महत्तमः अर्थात श्रेष्ठांमध्येही सर्वश्रेष्ठ असे केलेले आहे। ते एक क्षत्रिय होते आणि त्यांनी आपल्या क्षात्र कर्तव्यांचे परिपूर्ण पालन केले। त्याचप्रमाणे ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र ही आपापली कर्तव्य अचूक रीतीने पार पाडून जीवनाच्या अंती परमपदम म्हणून ओळखले जाणारे दिव्य जग प्राप्त करू शकतात। भक्तिमय सेवेद्वारेच करता येते। निराकार ब्रह्म सुद्धा परमब्रह्म म्हणून ओळखले जाते, परंतु मनुष्य जोपर्यंत परम भगवंतांवर आसक्त होत नाही तोपर्यंत त्याला निराकार परमपदम स्तरावरून या भौतिक जगामध्ये अधपतित व्हावेच लागते। यास्तव असे म्हटले जाते की आरुह्य कृच्छेन परमपदम तत। निराकारवादी साधक परमपदम अर्थात निर्विशेष ब्रह्मज्योती प्राप्त करण्यासाठी अगदी खडतर प्रयत्न करतात, परंतु त्यांचा परम भगवंतांशी संबंध जोडला गेला नसल्याने दुर्दैवाने त्यांचे या ऐहिक जगात पुन्हा पतन होते। एखाद्याने आकाशामध्ये उड्डाण केल्यास तो बराच उंच उडू शकतो, परंतु तो एखाद्या ग्रहावर स्थिरावला नाही तर त्याला भूतलावर परतून येणे भागच असते। त्याचप्रमाणे निराकार ब्रह्मज्योतीचे परमपद प्राप्त करणारे निर्विशेषवादी साधक वैकुंठात प्रवेश करीत नसल्यामुळे त्यांचे भौतिक जगात पतन होते आणि त्यांना एखाद्या ग्रहावरच आश्रय दिला जातो। त्यांना जरी ब्रह्मलोक किंवा सत्यलोक मिळाला तरी असे
सर्व ग्रह प्राकृतिक जगातच स्थित असतात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं श्रीचैतन्येश्वरं परमानन्दमाधवम्. हरे कृष्ण. तर आपल्या सर्व भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये स्वागत आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सुंदर असा पृथू महाराजांचे उपदेश हा अध्याय नुकताच आपण सुरू केलाय आणि याचे 6 श्लोक झालेले आहेत. शनिवारी आपण 4 श्लोक पाहिले आणि काल आपण 2 श्लोक पाहिले. 1 श्लोक पाहिला, हा 2 पाहिले, 5वा आणि 6वा. आणि आज आपण 7व्या श्लोकामध्ये आहोत. तर पाठीमागचा जो अध्याय होता की पृथू महाराजांच्या यज्ञामध्ये कशा प्रकारे विष्णूंचं प्रकट झालं, विष्णू प्रकट झाले आणि ते प्रभूजी आवाज येत नाही. नेटवर्क स्विच झाला, लाईट गेली होती. ठीक आहे. तर पृथू महाराज म्हणतात की कशा पद्धतीने ह्या राजदरबारामध्ये ज्या काही वस्तू आहेत किंवा त्यांची स्तुती पाठकांनी स्तुती केली होती, त्यानंतर ते म्हणतात की जी काही वरदानं त्यांना लाभलेली होती, स्वागत जे काही केलं होतं ते त्यांना अपेक्षित असलेली सर्व वरदाने दिली होती. तर खूप सुंदर असं वर्णन आहे आणि आजच्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा त्याचं भाषांतर वाचतो. पृथू महाराज हे महान व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ होते आणि म्हणून प्रत्येकासाठी आराध्य होते. पृथ्वी तलावर राज्य करताना त्यांनी अनेक महाननी गौरवास्पद कार्य केली. त्यांचे आचरण सदैव उदार वृत्तीचे असे भव्य यश आणि विश्वविख्यात कीर्ती मिळवून शेवटी त्यांनी परम भगवंतांचे चरणकमळ प्राप्त केले. तर खूप सुंदर भाषांतर आहे असं आणि तात्पर्य प्रभुपादांनी खूप सुंदर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हणतात की पृथू महाराज हे कसे महान व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ होते आणि प्रत्येकासाठी पूजनीय म्हणजे आराध्य होते आणि पृथ्वी तलावर ते राज्य करत असताना त्यांनी अनेक गौरवास्पद कार्य केली. तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्या अगोदर कशा पद्धतीने पृथू महाराजांनी जो अश्वमेध यज्ञ सुरू केला होता, 100 अश्वमेध यज्ञ, आणि त्याच्यामध्ये हा जो यज्ञ केला होता पृथू महाराजांनी, हा वास्तविक स्वतःसाठी काहीच नव्हता केला,
त्यांनी संपूर्ण जनतेसाठी, प्रजाजनांसाठी केला होता. आणि त्याचा लाभ म्हणून आज आपण पाहतोय, आपण जे अन्नधान्य किंवा ज्या काही गोष्टी पाहतोय, त्या पृथू महाराजांचीच आपल्याला महान कार्य ते जे केलंय त्यामुळेच आपण ह्या गोष्टींचा लाभ घेत आहोत. आणि त्यांचे आचरण कसं सांगितलंय, उदार वृत्तीचे सांगितलंय. आणि शेवटी, सगळ्यात शेवटी खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात, "भजन करी साधन करी, अंत समय जाणी." म्हणजे तुम्ही भजन केलंय, साधन केलंय, तुमचं कधी हे कळतं तर शेवटी. आणि शेवटी इथं सांगतात, की त्यांनी शेवटी भगवंतांचे चरण कमळ प्राप्त केलेले आहेत. तर ही खूप महत्वाची गोष्ट ह्या भाषांतरामध्ये आपल्याला कळून येते, की आपण जे काही करतोय, त्या गोष्टीचा शेवट जो आहे, तो थोडक्यात भगवंतांची चरण कमळ किंवा जी शुद्ध भक्ती आहे, ती प्राप्त करण्यामध्ये आपण व्यतीत केला पाहिजे. तर याच्यामध्ये 2 परिच्छेदाचं तात्पर्य आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये प्रभुपाद एक जो प्रशासक असतो किंवा जो राजा असतो त्याची कर्तव्य काय असतात ते सांगतात. आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये 2 शब्द आलेले आहेत ह्या श्लोकामध्ये. एक आहे परमपदम आणि दुसरं काय आलंय महत्तम. महत्तम आणि परमपदम ह्या 2 ह्याच्यावरती प्रभुपाद सांगतात. तर आपण जो पहिला परिच्छेद आहे त्याच्यामध्ये पाहूया. प्रभुपाद म्हणतात, की जो शासन प्रमुख आहे, त्याला काही महत्त्वाची अनेक कर्तव्य पार पाडावी लागतात. आणि त्याच्यामधली 2 प्रमुख महत्त्वाची कर्तव्य प्रभुपाद इथं सांगतात. पहिलं म्हणजे वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेले विविध प्रकारचे यज्ञ करणे होय. तर ह्याच्यावरती मी थोडं चिंतन करत होतो. वैदिक शास्त्रामध्ये बऱ्याच प्रकारचे यज्ञ, याग, विधी सांगितलेले असतील. तर त्याच्यामधलं एक म्हणजे जसं पृथू महाराजांनी अश्वमेध यज्ञ केला. आत्ताच पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, त्याच्या पाठीमागच्या 19व्या मध्ये. तर अशा प्रकारचे यज्ञ करणे हे जे प्रशासक असतात किंवा राजा असतो त्याचं कर्तव्य असतं. आणि दुसरं कर्तव्य म्हणतात, की जो ज्या जातीमध्ये आहे, ज्या वर्गामध्ये आहे, त्याच्याकडून त्या प्रकारची कार्य करून घेणं. तर आपल्याला माहिती आहे, की 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. या 4 वर्ण आणि 4 आश्रमाप्रमाणे कार्य करून घेतली जातात. तर जर 4 आश्रम बघितले आपण, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बरोबर ना? किंवा 4 आश्रम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि जर आश्रम बघितले गेले तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर हे जे 4 आश्रम आहेत किंवा वर्ण आहेत, हे प्रत्येकाला निर्दिष्ट काही कर्तव्य दिलेली आहेत. जसं ब्राह्मण आहे. ब्राह्मणांचे कर्तव्य काय आहेत? यजन, याजन, पठण, पाठन किंवा समाजाला शिक्षित बनवणं हे किंवा बुद्धिमान वर्ग आपण म्हणू शकतो. जो बुद्धिमान वर्ग आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. त्यांनी समाजाला ज्ञान दिलं पाहिजे. यजन, याजन, पठण, पाठन केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा येतो प्रशासकीय वर्ग म्हणजे क्षत्रिय वर्ग. या क्षत्रिय वर्गाने काय केलं पाहिजे तर समाजाचं रक्षण केलं पाहिजे. प्रशासन केलं पाहिजे चांगलं. आणि पृथू महाराजांचं इथं ते दिसतंय आपल्याला प्रशासक. तिसरं आहे वैश्य वर्ग. वैश्य वर्गाने काय केलं पाहिजे, की कृषी, गोरक्षा, वाणिज्य ह्या 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आणि चौथं आहे शूद्र वर्ग. तर शूद्र म्हणजे काय, की आज समाजामध्ये जर शूद्र म्हटलं तर खूप राग येतो लोकांना. परंतु शूद्र म्हणजे लेबर क्लास, कामगार वर्ग जो आहे. आता ह्याच्यामध्ये असं नाही, की शूद्र म्हणजे एकदम दिसायला गरीब असेल किंवा त्याचे फाटके-तुटके मळलेले कपडे असतील. तर आजकाल जे आमच्यासारखे जे आय-टीमध्ये जॉब करतात, ते सुद्धा लेबर क्लासच आहे. आम्ही जेव्हा टाईमशीट फिल करतो, मग त्या टाईमशीटमध्ये कोड असतो तिथं असतं, की लेबर. म्हणजे ही कलियुगाची स्थिती आहे. कलो शूद्र संभवात म्हटलेलं आहे. त्यामुळं कलियुगामध्ये सगळेच जण शूद्र सांगितलेले आहेत. त्यामुळं भगवंतांनी हे 4 जे वर्ण आहेत किंवा 4 आश्रम आहेत, ह्याची निर्मिती केलेली आहे. तर 4थ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, "चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः." गुण आणि कर्मानुसार याची विभागणी केलेली आहे. मग गुण कोणते? तर 3 गुण आहेत सत्व, रज आणि तम. आणि इच्छेनुसार मनुष्य कार्य करतो. या 3 गुणांच्या. तर मग तुम्ही म्हणाल, की किंवा आपल्याला प्रश्न येऊ शकतो, आला पाहिजे, की बाबा 3 गुण आहेत तर 4 आश्रम का? बरोबर ना? 3च गुण सांगितलेले आहेत. गुणाप्रमाणे हे केलेलं आहे. तर त्याच्यावरती मी थोडंसं आतमध्ये ते तात्पर्यामध्ये वाचत होतो 4थ्या अध्यायाच्या. भगवंत म्हणतात, की 3 गुण आहे सत्व, रज, तम आणि हे 3 गुण
जे 4 क्लास दिलेले आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास याच्यामध्ये किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र जो ब्राह्मण वर्ग आहे तो पूर्ण सत्वगुणात असतो असं सांगितलंय प्रभुपादांनी. त्यानंतर क्षत्रिय जो आहे तो पूर्ण रजोगुणामध्ये असतो. त्यानंतर वैश्य जो आहे तो रज आणि तम यांच्या मिक्सिंग मध्ये असतो. कुठला सांगितलं आपण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि जो शूद्र आहे तो पूर्ण तमोगुणामध्ये असतो. तर हा जो वैश्य जो आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही गुण आहेत जे रज आणि तम हे पार्शियली असतात. त्यामुळं हे जे 4 क्लासिफिकेशन आहेत ते आपण पाहतो इथं. आणि आपण पण पाहतो, की आपण उदाहरण पण पाहिलं होतं लास्ट टाईम, की कशाप्रकारे हे 3 गुण कार्य करतात किंवा एखाद्या शाळेमध्ये जे पुढच्या बाकावर बसलेले असतात किंवा जे वेळेत येतात किंवा वेळेच्या अगोदरच 5 मिनिटं येतात ते सत्वगुणी असतात. जे थोडंसं सर दिसले की पळणार आणि बसणार ते रजोगुणी झाले. आणि तिसरे म्हणजे की हे क्लास नको, हे क्लास बंक करू, पुढच्या लेक्चरला जाऊन बसू आणि मागे एकदम टेकून बसू, झोपू, हा तमोगुणी झाला. तर हे 3 प्रकारचे गुण आहेत आणि ह्या 3 प्रकारच्या गुणामध्ये असल्यामुळं हे जे विद्यार्थी आहेत, ते ज्या काही प्रमाणात कार्य करतात. त्यामुळं जो पहिला नंबरचा आपण जो पाहिला सत्वगुणामध्ये कार्य करतो, तो बुद्धिमान म्हटलं जातं. बरोबर ना? त्यानंतर जो दुसरा आहे प्रशासकीय, तो थोडासा मध्ये बसणार. तिसरा आहे, तो दोन्हीमध्ये. मग त्याच्यामध्ये रज आणि तम असणार आणि जो चौथा आहे, चौथा क्लासिफिकेशन आपण पाहिलं कामगार वर्ग, त्याच्यामध्ये तमोगुण असतो. तो निवांत एकदम सगळ्या गोष्टी सांगितलं तरच करणार वगैरे, वगैरे. तर 4.13 मध्ये हा श्लोक आहे. तुम्ही वाचू शकता ह्याचं तात्पर्य डिटेलमध्ये. आणि प्रभुपाद त्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगतात, की कशा पद्धतीने अ, एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरवली जाते. तर त्याच्यामध्ये जो गुण आहे, त्या गुणांनुसार तो कर्म करतो. जसं आज आपण सकाळी जपासाठी बरेच भक्त उठतो. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे हा सत्वगुण आहे किंवा सत्वगुणाची वेळ सांगितलेली आहे सकाळी 10 वाजेपर्यंत. त्यानंतर ऑफिस चालू होतं म्हणजे रजोगुण चालू होतो आणि शेवटी सायंकाळ 4-5 वाजल्यानंतर पुन्हा तमोगुण आणि अंधकार झाल्यानंतर एकदम शुद्ध तमोगुण. त्यामुळे आपल्याला रिकमेंड केलंय शास्त्रांमध्ये किंवा जे काही आचार्य आहेत आपले, त्या आचार्यांनी सांगितलं, की आपले प्रभुपादांनी पण सांगितलं बऱ्याच ह्याच्यामध्ये, की आपली जी काही साधना जी आहे, ती आपण ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात केली पाहिजे. तर इथं हे आपण पाहू शकतो, की निर्दिष्ट कर्तव्यांचे अचूक रीतीने पालन. तर हेच होतंय की नाही हे राजाचं कर्तव्य असतं, की जो ब्राह्मण क्लास आहे, तो यजन-याजन, पठण-पाठन व्यवस्थित करतोय का? जो प्रशासकीय वर्ग आहे किंवा ते स्वतःच आहेत. त्यांनी काय कर्तव्य केलं पाहिजे? तर क्षत्रिय, क्षत म्हणजे कोणाला पीडा होऊ देऊ नये किंवा एखाद्यामध्ये जर पीडा होत असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यक्ती असतील किंवा एखादे प्राणी सुद्धा असतील, तर त्यांना सुद्धा पीडा पासून वाचवलं पाहिजे. अ, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. वैश्याने काय केलं पाहिजे? इथं पुढचं कर्तव्य दिलंय, की सर्वाधिक धान्योत्पादन करण्यासाठी पृथ्वी विकसित करणे अत्यावश्यक आहे. तर कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य. वाणिज्य म्हणजे व्यापार. तर आजकाल बघतो आपण व्यापारी संघटना खूप तीव्र आक्रमक झालेल्या आहेत. का? तर या ठिकाणचं लॉकडाऊन उठवलं, आमचं नाही उठवलं, हे आपण पाहतोय. बरोबर ना? तर त्यांचं कर्तव्य काय आहे? की व्यापार करणं. आणि त्याच्यामध्येच एक क्लासिफिकेशन येतं, की कृषी, की धान्योत्पादन कशाप्रकारे व्यवस्थित केलं पाहिजे. हेही काम त्यांचं असतं आणि गोरक्षा आपल्याला माहिती आहे, की जर गायी नसतील, तर ही जी कृषी आहे, ही होऊच शकत नाही. किंवा आजकालच्या तांत्रिक जी अवजारं आहेत, ट्रॅक्टर वगैरे, ह्याच्यामुळं एवढं काय त्याला अ, जे उत्पादन गाई-बैलांमुळं होतंय, ते उत्पादन ह्या ज्या आजकालच्या तांत्रिक पद्धती आहेत, वेगवेगळे अवजारं आहेत, त्यांनी होणार नाही. पुढं हे प्रभुपादांना सांगायचं होतं, की प्रशासकाची कर्तव्य काय? आणि प्रशासकाची ही 3 कर्तव्य सांगतात. पहिलं म्हणजे वैदिक यज्ञांचं अनुसरण करणं. दुसरं काय सांगितलं त्यांनी? विशिष्ट ज्या जाती आहेत. आता विशिष्ट जाती म्हणजे इथं जाती नाहीयेत, तर हे आश्रम आहेत. त्याच्यानुसार कर्तव्य करून घेणं त्यांच्याकडून, होतेत की नाही पाहणं. आणि तिसरं सांगितलंय, की गोरक्षा किंवा धान्योत्पादन करणं. कृषी, गोरक्षा, वाणिज्य.
आता पुढच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात पुढच्या भाषांतरामध्ये की श्रेष्ठ व्यक्तींचे प्रकार सांगितलेले आहेत प्रभुपादांनी. काही विधायक श्रेष्ठ असतात, काही तुलनात्मक श्रेष्ठ असतात आणि सर्व श्रेष्ठ असतात. तर ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन मला एवढं काही कळालेलं नाहीये. तुम्हाला कळालं तर प्लीज सांगा शेवटी, की विधायक श्रेष्ठ म्हणजे कोण किंवा तुलनात्मक श्रेष्ठ म्हणजे कोण किंवा सर्वश्रेष्ठ कोण असतात. तर इथं पृथू महाराज तिसऱ्यामध्ये गणले गेलेले आहेत सर्वश्रेष्ठ. तर भगवद्गीतेमध्ये याचा श्लोक आहे, यद यद आचरति श्रेष्ठ तत्त देवेत्रो जना. म्हणजे जे जे वरिष्ठ करतात त्याचप्रमाणे सामान्य जनता त्यांचं अनुसरण करते. त्यामुळे वरिष्ठ जो आहे त्यांनी व्यवस्थित कार्य केली पाहिजेत. त्यांनी व्यवस्थित एक प्रिन्सिपल सेट केलं पाहिजे, जेणेकरून जे काही इतर लोक आहेत, ते इतर लोक काय करतात त्यांचं अनुसरण करतील. म्हणून या ठिकाणी महत्तमः अर्थात श्रेष्ठांमध्येही सर्वश्रेष्ठ असे वर्णन केलेले आहे. तर इथं आता परत 4 जे आपण पाहिले वर्ण, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. तर ह्यांनी जर आपापली कार्य योग्य रीतीने पार पाडली, तर प्रभुपाद म्हणतात की जीवनाच्या अंती ते सुद्धा हे दिव्य जगाची प्राप्ती करतात. दिव्य जगाची म्हणजे काय? की पराप्रकृती म्हणजे आध्यात्मिक जगत. तर आध्यात्मिक जगताची ते प्राप्ती करतात. परमपदम आणि प्रभुपाद इथं खूप सुंदर लाईन लिहितात. परमपदम किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती एकमेव भक्तिमय सेवेद्वारेच करता येते. तर हा सुलभ मार्ग सांगितलेला आहे प्रभुपादांनी. आपल्याला माहिती आहे परमपदम आता महत्तम हा शब्द पाहिला आपण. आता परत्तमम किंवा परमपदम. परम म्हणजे दिव्य आणि पदम म्हणजे चरण. जे दिव्य चरण आहेत, दिव्य चरण कोणाचे आहेत? भगवंतांचे आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की निराकार ब्रह्म सुद्धा परमपदम म्हणून ओळखले जाते. आता निराकार ब्रह्माची पण डेफिनेशन परमपदम अशी सांगितलेली आहे. आणि इकडं जे वैष्णव आहेत, जे शुद्ध भक्ती करतात, त्यांची सुद्धा परमपदम सांगितलंय. परंतु दोघांच्या ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, आपण पाहू शकतो. आता इथं प्रभुपाद थोडंसं जे निराकारवादी आहेत, जे ब्रह्मवादी आहेत, त्याची हे करतात. त्याच्यावरती घाला घालतात प्रभुपाद आता. तर कशा पद्धतीने हे करतात? ते म्हणतात हे जे निराकारवादी आहेत, सिंपल आपण समजून घेऊया मायावाद. प्रभुपाद एकदा बाहेरच्या देशामध्ये लेक्चर देत होते आणि प्रभुपाद म्हणत होते मोठ्याने, "These निराकारवादीज want to kill my Krishna. These मायावादीज want to kill my Krishna." आणि प्रभुपाद सारखं वारंवार त्या लेक्चरमध्ये बोलत होते, "These मायावादीज want to kill my Krishna." आणि जे पुढे बसलेले होते आता ते तर सगळे फॉरेनर होते. त्यांना काय माहिती मायावादी काय, निराकारवादी काय? तर त्यांनी लेक्चर नंतर म्हटले, "प्रभुपाद खूप टेन्शनमध्ये दिसतायत. प्रभुपादांना जाऊन भेटू आपण." प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांना म्हणाले, "प्रभुपाद, स्वामीजी, आम्हाला असं कळालं की तुम्हाला कोणतरी व्यक्ती त्रास देतोय जो तुमच्या भगवंतांना मारू इच्छितोय. त्याचं नाव सांगा, त्याचा पत्ता सांगा. त्याचा आपण पत्ता कट करू." तर असं प्रभुपादांना म्हटले आणि प्रभुपाद एवढ्या मोठ्याने हसायला लागले. खूप मोठ्याने हसायला लागले प्रभुपाद. प्रभुपाद म्हणले, "ह्या लोकांना" म्हणजे जे जे शिष्य होते म्हटले, "ह्यांना मायावाद काय हे माहिती नाहीये, निराकारवाद काय हे माहिती नाही. परंतु त्यांना एक गोष्ट चांगली कळालेली आहे, की आपला जो गुरु आहे, त्या गुरुला जो कोणी त्रास देतोय त्याला संपवायचा." तर पुन्हा त्यांना सांगितलं, पुन्हा प्रभुपादांनी सांगितलं, की हे मायावादी म्हणजे कोण आहेत? मायावादी भाष्य सुनिले हय सर्वनाश. चैतन्य महाप्रभू म्हणतो. हे मायावादी म्हणजे कोण? हे एवढे घाणेरडे लोक आहेत, प्रभुपाद म्हणतात. किंवा आपण पहिलं पाहूया, की माया म्हणजे काय? माया म्हणजे इल्युजन किंवा भ्रम आणि वाद म्हणजे सिद्धांत. एखादा सिद्धांत जो भ्रमावरती अवलंबून असतो, त्याला मायावाद म्हणतात. म्हणजे काय? जीवाचा खरा स्वरूप आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णहरी नित्यदास. दास, बरोबर ना? परंतु मायावाद काय सांगतं, की जीव आणि भगवंत एकत्र येतात. तेव्हा इथं आपण पाहतोय, की ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात. ते निराकारवादी. तर मायावादाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण पाहतो, की शून्यवाद येतो. शून्यवादामध्ये नंतर अद्वैतवाद येतो. अद्वैतवादानंतर निर्विशेषवाद येतो. निर्विशेषवाद असे बरेच आहेत. तर आपण हे पाहू, की शून्यवाद म्हणजे काय? पूर्वी एक 2500 वर्षापूर्वी असा एक काळ होता, ज्या ठिकाणी वेदोक्त जी कर्मकांड होती, त्याच्यामध्ये जे
तथाकथित ब्राह्मण होते. ते वेदांमध्ये जे काही पशु हत्या वगैरे द्यायचे त्यावेळेस त्यांनी त्याचा गैरवापर करायला सुरुवात केली. चला मी हे जर पशु हत्या दिली तर ह्याच्यापासून मला मांस मिळेल. परंतु वेदांमध्ये मांसचा अर्थ त्यांनी घेतला नाही. अंश म्हणजे काय? त्या जीवाला प्रार्थना करायची. मला आत्ता जर काही खायला नसेल तर त्या जीवाला प्रार्थना करायची की मी ह्या जन्मी तुला खातो, तू पुढच्या जन्मी मला खा. परंतु असं कुठंच नाही झालं आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती त्याला खंडन करण्यासाठी भगवान बुद्धांनी अवतार घेतला आणि त्यांनी एक सिद्धांत आणला, तो म्हणजे शून्यवाद. आता हा शून्यवाद काय? शून्यवाद म्हणजे काय? तर सिंपल द एक्झिस्टन्स ऑफ नॉन एक्झिस्टन्स. अशी गोष्ट आहे, अशा गोष्टीमध्ये आपल्याला जायचंय ज्या ठिकाणी ती गोष्टच नाहीये. किती म्हणजे कन्फ्युजिंग आहे ना, की शून्यवाद म्हणजे काय? खा प्या मजा करा, शेवटी तुम्ही शून्य होणार आहे. किंवा त्याच्यामध्ये म्हणतात की तुम्ही काय करा, सगळ्यात मोठी म्हणजे आत्महत्या केल्यानंतर आहे. यांचं यांचं तत्व असं आहे, आत्महत्या केल्यानंतर. आत्महत्या केल्यानंतर आपण तर मरणार, मग मजा कोण घेणार? बरोबर ना? तर याच्यामध्ये हे शून्यवादी जे आहेत, ते शून्यवादी इथं मागं पडतात. त्यामुळं शून्यवादाला जर खोडून काढायचं असेल, तर आदी शंकराचार्य आले आणि आदी शंकराचार्यांनी 3 प्रमुख गोष्टी सांगितल्या. 3 प्रमुख गोष्टी पहिली सांगितली, की जे शून्यवादाचं खंडन करणं. शून्यवाद म्हणजे काय? आपण पाहिलं, की सगळं काही शून्य आहे. सगळ्या गोष्टी शून्य आहेत. शेवटी काहीही केलं तरी सगळं शून्यावरच येतं. दुसरी गोष्ट पाहिली त्यांनी जे आदी शंकराचार्यांनी स्थापन केली, ती म्हणजे आता 2 प्रकारचे लोक होते. एक भक्त होते आणि भक्तामध्ये काही संमिश्र भक्त होते. जे बाबा निराकारवाद, निर्विशेषवाद ह्याची हे करत होते. तेव्हा मायावादी होते. तर त्यांना बाजूला कसं काढायचं? तर त्यांनी एक अनाउन्समेंट केली. समजा आता अनाउन्समेंट केली आपल्या भागवत क्लासमध्ये, की आपलं जे देहूगाव कमाण आहे, त्या ठिकाणी फुकटमध्ये दारू विक्री केली जातीये. अशी जर अनाउन्समेंट केली, तर आपण तर सगळे भक्त आहेत. परंतु त्यावेळेस स्थिती अशी होती, की Zoom मीटिंगमध्ये जरी जॉइन केली असती, तरी त्याच्यामध्ये निर्विशेषवादी, मायावादी आले असते. मग त्याच्यामध्ये त्यांनी अनाउन्समेंट केली, की जावा तिथं दारू विक्री चालू आहे. मग याच्यामध्ये जे भक्त आहेत ते जाणार नाहीयेत. जाणार कोण? तर ते मायावादी किंवा ज्यांना दारू पाहिजे, जे दारू पितात ते जातात. असे लोक तिकडे गेले, इथं राहिलं कोण? भक्त राहिले. आता आदी शंकराचार्यांनी सांगितलं, आता तुम्ही शुद्ध भक्त आहात, आता तुम्ही ध्यानपूर्वक भक्ती करा. हे आदी शंकराचार्यांनी सांगितलं. आणि तिसरी गोष्ट असं करण्यामागचं कारण म्हणजे काय? की हे केल्यानंतर ते जेव्हा तिकडं जातील, तिकडं पाहतील काही गोष्टी अव्यक्त आहेत. भगवंतांना आकार नाहीये, भगवंतांना गुण नाहीये, भगवंतांना रूप नाहीये. हे जेव्हा पाहतील, तेव्हा ते वैष्णवांकडून डिफीट केले जातील. वैष्णव त्यांना डिफीट करतील आणि डिफीट जेव्हा होतील, तेव्हा ते गोंधळून अगदी वेडे होऊन शेवटी काय करतील? शुद्ध भक्तीच्याच मार्गावर येतील. तर हे 3 प्रमुख आदी शंकराचार्यांनी गोष्टी केल्या आणि त्यामुळे आपण पाहू शकतो, की किती गोष्टी चांगल्या झाल्यात. किंवा आजकाल तर शून्यवादाबद्दल बरेच आहेत, पण आदी शंकराचार्यांनी त्यावेळेस वेळ-काळ परिस्थितीनुसार हा प्रचार केला. त्यानंतर अद्वैतवाद आला. अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे 2, अद्वैत म्हणजे एकच. आपण सगळे एकच आहोत. ऐकायला खूप भारी वाटतं ना, आपण सगळे एकच आहोत. किंवा आता तो कायदा पण निघतोय कुठलातरी. आपण सगळे एक आहेत. म्हणजे कोण? जो तो आहे, तोच मी आहे. मग सोहम. सो म्हणजे तो, हम म्हणजे मी. तो मीच आहे. मी तोच आहे. तो मीच आहे. सो हम. सो हम. सो हम. सो जाओ. आपले जे अमोघलीला प्रभू आहेत ते सांगतात हे, की सो जाओ. काय तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे. अरे पण कधीपर्यंत? तो तिथं आहे, मी इथं आहे. कसं काय ते? म्हणून प्रभुपाद जेव्हा एक मिश्राजी होते, प्रभुपाद माहिती आहे आपल्याला, लीलामृतमध्ये त्याचं वर्णन आहे. जे मिश्रा होते, ते जेव्हा तिथं होते, तेव्हा ते म्हणाले, की त्यांना प्रभुपादांविषयी खूप भीती वाटायची आणि प्रभुपाद ते नेहमी घाबरून असायचे. का? तर प्रभुपाद वाक्य पकडायचे आणि वाक्य पकडून प्रभुपाद लॉजिकली त्यांना डिफीट करायचे. तो म्हणाला, की आपण सगळे एक आहोत. एकेश्वरवाद, अद्वैतवाद तो सांगत होता. ते म्हणला, आपण सगळे एक आहोत. आता प्रभुपादांना डिफीट करायचंय ते. प्रभुपाद काय म्हणले? "नो, यू आर रॉंग. आय एम डिसएग्री विथ युअर कमेंट."
आता म्हणजे काय मराठीमध्ये, की तू जे बोललाय त्याला मी सहमत नाहीये. माझी बिलकुल सहमती नाहीये. इथंच तो समजून गेला. आता प्रभुपदांनी काय म्हटलं, त्यांनी एक मुद्दा सांगितला. काय? की सगळं काही एक आहे. परंतु प्रभुपाद म्हटले, "मी त्याला सहमत नाही." म्हणजे 2 झाले ना. एक त्या व्यक्तीचं मत झालं आणि दुसरं प्रभुपादांचं मत झालं. तर प्रभुपाद लॉजिकली एवढे हुशार होते. प्रभुपाद म्हणले, "बघ तुझं एक मत, माझं एक मत." आणि तिथं प्रभुपादांनी त्याला डिफीट केलं, की 2 मतं जर येत असतील, तर एका व्यक्तीची 2 मतं नाही पाहिजेत. 2 मतं 2 भिन्न व्यक्तींची पाहिजेत. किंवा जर आता मी म्हटलं, किंवा एक वक्ता आहे, एक श्रोता आहे. ते वक्ता आणि श्रोता एक आहेत का? जर ते एक असते, तर एक बोलतोय आणि बाकीचे ऐकतायत का? जर ह्याला काहीतरी वेगळं माहिती असणार आहे किंवा ह्यांना काहीतरी वेगळं कळत असणार आहे, म्हणून ते बसलेत ना, बरोबर ना? आपण एक नाहीयेत. प्रत्येकाला म्हणून चैतन्य महाप्रभूंनी नंतर जो फिलॉसॉफी मांडली, की त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, की कशाप्रकारे जीव आणि भगवंत एकाच वेळी एक पण आहेत आणि वेगळे पण आहेत. म्हणून हे जे निराकारवादी आहेत, हे निराकारवादी काय करतात, की भगवंतांना आकारच नाही म्हणतात. त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा निराकारवाद्यांना. निराकारवाद्यांना म्हणायचं, की अशी कोणतीही गोष्ट तुम्ही सांगा जी निराकारातून आलेली आहे. ती कुठल्याही आकारातून आहे. त्यांना उत्तरच देता येत नाही या गोष्टीचं. अजिबात उत्तर देता येत नाही. ते लॉजिक लावून शांत बसवतील तुम्हाला, पण ते तुम्हाला काही बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना एकच प्रश्न आपण विचारू शकतो, अशी कुठलीही गोष्ट तू सांग किंवा कल्पना कर, की ती निराकारातून आलेली आहे. ब्रह्मज्योतीतून आलेली आहे. आता ब्रह्मज्योती म्हणजे काय हे आपण थोडंसं इथं प्रयत्न करू जाणण्याचा. ब्रह्मज्योती म्हणजे काय थोडक्यात, की भगवंत आहेत त्यांच्या धामामध्ये. परंतु भगवंतांच्या शरीरामधून एक अंगकांती येते. भगवंतांची कांती. म्हणून आणि ती अंगकांती जी लाईट आहे त्याला हे म्हणतात. म्हणून जे इस्लाममध्ये अ, मुसा होता मुसा. माहिती आहे आपल्याला ही स्टोरी माहिती असेल, की त्याच्यामध्ये तो म्हणाला, की "अल्लाह मला तुला पाहायचंय." तर अल्लाह बोलला, की "तुला झेपणार नाही माझं रूप. मुझे तेरा नूर देखना है." नूर म्हणत होते ते. नूर म्हणजे सुंदरता. तर तो म्हटला, "नाही, नाही, मी सक्षम आहे. मी पाहू शकतो तुझा नूर." म्हटलं, "नाही रे, तुला नाही झेपणार. तू नको ह्याच्या मागे लागू." तो म्हटला, "नाही, मी पाहू शकतो अल्लाह. मला दाखव तू. मुझे देख सकता है सब." तर ठीक आहे. जेव्हा अल्लाहनी दाखवलं, तेव्हा त्यांचा पूर्ण प्रकाश दाखवला. अल्लाह म्हणजे कोण आहे? भगवान श्रीकृष्णच आहेत. बरोबर ना? पूर्ण अंगकांती दाखवली. अंगकांती दाखवल्यानंतर तो म्हणाला, की "अरे बापरे!" तो मूर्छित खाली पडला. जो मुसा होता तो. आणि तो खाली पडल्यानंतर त्याला परत उठवलं भगवंतांनी आणि भगवंत म्हणले, "काय झालं?" तर तो म्हणला, "हे मला काही पाहण्यासारखं नाहीये. हे माझ्या ह्याच्या परे आहे. त्यामुळं 3 पडदे आहेत. भगवंतांना जर आपल्याला पाहायचं असेल, तर माहिती आहे आपल्याला, की कशाप्रकारे यशोदा मैयाला भगवंतांनी विराट रूप दाखवलं किंवा विश्वरूप दाखवलं किंवा अर्जुनाला सुद्धा दाखवलं. तर 3 पडदे असे आहेत, की पहिला आहे 3 गुणांचे पडदे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि याच्या पलीकडे जी लाईट आहे, ब्रह्मज्योती आहे त्याचा पडदा आहे. जोपर्यंत ब्रह्मज्योती नष्ट होत नाही, तोपर्यंत आपण भगवंतांना पाहू शकत नाही. जर ब्रह्मज्योतीला नष्ट करायचं असेल, 3 गुणांना पण नष्ट करायचं असेल, तर आपण भक्ती योगाचं आचरण केलं पाहिजे. भक्ती योगाचं आचरण म्हणजे काय? जसं काल एक पोस्ट आली होती. नवविधा भक्ती सांगितली होती आणि नवविधा भक्तीमध्ये प्रत्येक विधीचे एक आचार्य आहेत. त्या आचार्यांनी कशाप्रकारे श्रवण केलं, बरोबर ना? परीक्षित महाराजांनी. कीर्तन केलं शुकदेव गोस्वामींनी. श्रवण कीर्तन, स्मरण केलं प्रल्हाद महाराजांनी. असे आचार्य आहेत आणि सगळ्यांचं एकत्र 9 जी अंग आहेत, ती अ, अंबरीश महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पालन केली किंवा त्याचे ते आचार्य बनले. हे जे पडदे आहेत, आपण जे 4 पडदे पाहत होतो, 3 गुणांचे 3 पडदे आणि एक तो लाईटचा पडदा, ज्योतीचा पडदा. हे गेल्याशिवाय नाही. परंतु हे निराकारवादी एवढे भगवंतांना मानत नाहीत किंवा भगवंतांना आकारच नाही म्हणतात. हे कशाप्रमाणे तुमचं आधार कार्ड बनवलंय आणि त्या आधार कार्डवर एक लाईटचा फोटो टाकलाय. बरोबर ना? तुमच्या आधार कार्डवर तुमचा फोटो नाहीये. एक प्रकाश टाकलाय फक्त. आता प्रकाश फक्त असेल, तर त्याच्यातून कोण समजू शकेल का हा कोणाचा आधार कार्ड आहे? तसं हे निराकारवादी भगवंतांप्रती करतात. भगवंतांना म्हणतात, की तुम्हाला आकारच नाहीये. तुम्हाला आकार नाही म्हणजे काय? आकार नाही म्हणजे जसं आपले भगवान प्रभू सांगतात, की भगवंतांना कान नाहीत. मग भगवंत बहिरे आहेत का? भगवंतांना डोळे नाहीत. म्हणजे काय? डोळे म्हणजे काय? आकार झाला ना.
भगवंत आंधळे आहेत का? बोलता येत नाही, तोंड नाही म्हणजे मुके आहेत का? तर हा खूप मोठा आहे. म्हणून जे निराकारवादी आहेत, अमोलीला प्रभू सांगत होते, निराकारवादी आहेत त्यांना भगवंत म्हणतात काय म्हणतात की "पडदे में रहने दो, पडदा ना उठाओ." पडदा जो उठ गया है, हे जर पडदे उठले तर तुम्हाला कळेल की माझं खरं रूप काय आहे, साकार रूप आहे. त्यामुळं हे जे साकार रूप माझं जर मी तुमच्यापासून लांबच ठेवलंय, कारण का तुम्ही भक्तिमय सेवेमध्ये संलग्नच नाही झाला. म्हणून इथं प्रभुपाद सांगतात, त्या ह्याच्यामध्ये की निराकारवादी किंवा जे काही ब्रह्मस्तरावरची प्राप्ती करतात, ही लोकं भगवंतांप्रती आसक्ती अजिबात त्यांनी प्राप्त केलेली नसते. त्यामुळं जरी ते ब्रह्मज्योतीमध्ये गेले, तरी पुन्हा येणार आहेत. जसं अमोलीला प्रभू अजून एक खूप सुंदर उदाहरण देतात. ती माशी असते. त्या ठिकाणी लाईट आलेली आहे, इथं काच आहे. आणि त्या काचेवरती ती माशी जेव्हा येते, तेव्हा ती माशी धबाक खाली पडणार. म्हणजे काय, की त्या जी माशी आहे ती निराकारवाद्यांप्रमाणे सांगितलेली किंवा आकार नसणाऱ्या भगवंतांकडे जात असते. लाईट ना, लाईटचं उदाहरण देतात ते ब्रह्मज्योती म्हणजे काय. त्यामुळे ते तिकडं जातात आणि तिथून त्यांना पलीकडे जाताच येत नाही. का? तर त्यांनी भक्तिमय क्रिया केलेल्या नाहीयेत आणि भक्तिमय क्रिया भगवत धामात गेले तर ते काय करतील? लाईट पाहत बसतील का? नाही. तिथं कथा, गानम, नाट्यम आणि हे कोणाला कळतं? एका भक्ताला कळतं. एक भक्त जो आहे तो ह्या विधींमध्ये लागलेला आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तर ह्या क्रिया तिथं होतायत. अ, भगवंतांच्या धामामध्ये. मग हे तिकडे जाऊन करणार काय? त्यामुळे भगवंत सुद्धा त्यांना घेत नाहीत. त्यांना पडद्यामध्येच राहू देतात. म्हणून अ, जर आपण लॉजिकली जर पाहायचा प्रयत्न केला, की ब्रह्म काय? तर ब्रह्मची डेफिनेशन हे सांगतात, की ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. आपण पण ब्रह्म आहेत. अरे आपण ब्रह्म नाहीये. भक्तिविनोद ठाकूरांनी जैव धर्म ह्याच्यामध्ये ब्रह्मची डेफिनेशन ब्रीहद म्हणजे द ऑल पॉवरफुल किंवा भगवंतांशी हा निगडीत शब्द टाकला किंवा जो जीव आहे, तो तटस्थ शक्तीमध्ये येतो. त्याला ब्रह्म म्हटलं जातं. लाईट जी आहे, जेव्हा जो प्रकाश आहे, तो आणि जीव हे 2 वेगवेगळी तत्व आहेत. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे एकत्र होत नाहीत. म्हणजे दूध आणि पाणी असेल, दुधामध्ये पाणी, पाण्यामध्ये दूध एकत्र होऊ शकतात. परंतु तेल आणि पाणी घेतलं आपण, ते तेल त्या पाण्यामध्ये कधीच घुसत नाही. सोल्युबल म्हणतात ना किंवा इनसोल्युबल, नॉन सोल्युबल हे जे आत्मा आहे किंवा आपण जो आहोत, तर आपलं जे मूळ स्वभाव आहे तो सोल्युबल नाहीये. त्यामुळं जीव आणि भगवंत किंवा भगवंतांची ब्रह्मज्योती हे एकत्र होऊच शकत नाहीयेत. म्हणून त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3 गोष्टी कुठल्या आहेत? जे निराकार ब्रह्म आहे ते निराकार आहे आणि जो जीव आहे म्हणजे आपण आहे तो साकार आहे. आपण साकार कसं? तर आपल्या वडिलांना फॉर्म होता, आकार होता. आपल्या आजोबांना फॉर्म होता, आपल्या पणजोबांना फॉर्म होता. बरोबर ना? फॉर्म म्हणजे रूप होतं आणि त्या रूपानुसार आपण आलोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं वरती गेलं आपण तर ब्रह्मदेवांपर्यंत जातो आणि ब्रह्मदेव काय सांगतात? ईश्वर परमकृष्ण सच्चित आनंद विग्रह. विग्रह म्हटलेलं आहे किंवा नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम. रूप म्हणजे काय? फॉर्म. हे आपण पाहू शकतो. तर पहिलं आहे की जी ब्रह्मज्योती आहे निराकार हे लाईटला कुठला आकार असतो? लाईट निराकार आहे आणि जी जीव आहे त्याला साकार आहे. त्यानंतर जी लाईट आहे आपण पाहतो अभ्यास वर्गामध्ये जो कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याला फिलिंग असतात का? कॅमेऱ्याला फिलिंग नसतात. जो कॅमेरामन असतो त्याला फिलिंग असतात. जर सूर्योदय जर दाखवला, तर जी कॅमेरा आहे तो काय म्हणेल, "मला एक फक्त लाल प्रकाश दिसतोय." परंतु जो कॅमेरामॅन आहे तो काय म्हणतोय, "मला एक स्वच्छ आणि सुंदर लाल प्रकारचा सूर्योदय दिसतोय." ही सूर्योदयाची जी भावना आहे, ती ह्या लाईटमध्ये किंवा कॅमेरामध्ये नाहीये. त्यामुळं तत्व वेगळं असल्यामुळं याची इच्छा वेगळी, त्याची इच्छा वेगळी. इच्छा वेगळी म्हणण्यापेक्षा याची इच्छाच नाहीये. जो निराकार आहे किंवा जो निराकार ब्रह्म आहे त्याला इच्छा नाहीये. परंतु जो साकार सजीव रूप आहे, जे आपलं आहे, त्याला इच्छा आहे. आणि तिसरं सांगितलं जातं, निराकार ब्रह्म म्हणजे काय? थोडक्यात एक प्रकाश आहे. परंतु आपण तटस्थ शक्ती आहोत. तर ह्या 3 गोष्टीमुळं जे ब्रह्म आहे, निराकार ब्रह्म आणि जीव म्हणजे जो आत्मा आहे, तो कधीच एक होत नाहीये. त्यामुळं प्रभुपाद वरडून सांगतात, की मनुष्य म्हणजे कॉमन मॅन कॅनॉट बी गॉड अँड गॉड कॅनॉट बी कॉमन मॅन. म्हणजे एक साधारण मनुष्य जे आहे आपण, ते कधीच भगवंत होऊ शकत नाही आणि जे भगवंत आहेत ते कधीच सामान्य मनुष्य होऊ शकत नाही. जरी ते प्रभू रामचंद्रच्या ह्याच्यामध्ये सामान्य मनुष्याची भूमिका करत असतील, परंतु त्यांनी केलेली कार्य जी आहेत, ती आता रामायणामध्ये आपण पाहू. मला वाटतं येत्या बुधवारी किंवा त्याच्या कशाप्रकारे
14,000 राक्षसांना प्रभू रामचंद्र काही तासामध्ये मारतात. तर ही भगवंतांची लीला आहे. पुढे आपण पाहतो की आरुह्य कृच्छेन परमपदम तत्. माफ करा, खूप वेळ झाला. हे निराकार वगैरे हा कन्सेप्ट असा आहे की हा समजण्यासाठी आपल्याला थोडंसं घुसायला लागतं त्याच्यामध्ये. तर आरुह्य कृच्छेन परमपदम तत्. आरुह्य कृच्छेन तर 10:2:32 हा श्लोक आहे. आरुह्य कृच्छेन परमपदम तत्. हे जे निराकारीवादी असतात ते काय करतात, ते निराकार गोष्ट प्राप्त करण्यासाठी खूप मोठी खडतर तपस्या करतात. खडतर तपस्या म्हणजे काय, इकडं तर ह्या गोष्टी ज्या भोग्य वस्तू आहेत त्या पण हे करत नाहीत, तिकडं भगवंतांप्रती पण आसक्ती नसते. त्यामुळे यांची एवढी संघर्ष चालू असतो जीवनामध्ये. आणि नेती नेती, नॉट धिस किंवा हे नाहीये, हे नाहीये म्हणून म्हणून शेवटी त्याच्यामध्येच ते गुरफटून जातात. म्हणून इथं जे प्रभुपादांनी तत्व जे सांगितलंय, की निराकारवादी साधक परमपदम अर्थात निर्विशेष ब्रह्मज्योती प्राप्त करण्यासाठी अगदी खडतर प्रयत्न करतात. परंतु त्यांचा परम भगवंतांशी संबंध जोडला गेला नसल्याने दुर्दैवाने प्रभुपाद म्हणतात. दुर्दैवाने का माहितीये? हे भक्तांपेक्षा जास्त कष्ट घेतात. हे जे निराकारवादी आहेत, ते भक्त म्हणजे काय? भक्तिमय क्रिया किती सोप्या आहेत पहा. कन्क्लूड करतो मी 2 मिनिटांमध्ये. जर निराकारवाद्यांना विचारलं, "तुला काय खायचंय?" ते म्हणतात, "नाही." झाला, उपाशी राहिला. भक्तांमध्ये जर म्हटलं, "तुला काय खायचंय?" "ठीक आहे." भगवंतांना भोग लाव, भगवंत घेतील. नमो महावदन्याय म्हण आणि तू भोग रूपामध्ये ते खा. ठीक आहे. एक सुंदर गोष्टी पाहायची इच्छा आहे तुला. निराकारवाद्यांना विचार. निराकारवादी काय म्हणतील? "नाही, ते नाही पाहायचं मला. ते पाहिलं की हे जगत कसं आहे? मिथ्या आहे." त्यामुळं ते म्हणतात ते नको. ठीक आहे, तुला सुंदर गोष्टी पाहिजेत. ते बघ भगवंतांचं ऑल्टर आहे. हे गोविंदधाम आहे आपलं. गोविंदामध्ये राधा गोविंदजी बघ कसे दिसतात. वैकुंठांगणमध्ये बघ. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, रुक्मिणी, विठ्ठल किती छान आहेत. ते पहा तू. म्हणजे ज्या काही इच्छा आहेत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन भक्तिमय क्रियांमध्ये होतं. आणि जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन जिथं होतं, तिथं व्यक्तीला कुठल्याच समस्या नसतात किंवा कुठलीही गोष्ट रोखून धरायची गरज नसते. ती ऑटोमॅटिकली किंवा ऑटोमॅटिकली हा शब्द चुकीचा आहे. बिग बँग थेअरीनुसार. तर ऑटोमॅटिकली होत नाहीत किंवा ज्या भक्तिमय क्रिया आहेत, त्या भक्तिमय क्रिया केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज प्राप्त होतात व्यक्तीला. म्हणून काही गोष्टी आहेत जसं की हे निराकारवादी हे काय काय सांगतं बघा. कुठल्या गोष्टी हटवतात आपल्या जीवनामधून? निराकारवाद का नको प्रभुपादांनी किंवा आपल्या गवळी फिलॉसॉफांनी का सांगितलंय हे? तर पहिलं म्हणजे भगवंतांची सुंदरता हटवते. अरे आकारच नाही, सुंदरता आली कुठून? भगवंतांची सुंदरता गेली. भगवंतांची सुंदरता गेली तर काय सुंदरता राहिली या जगामध्ये? दुसरी गोष्ट की जीवाची सेवा करण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. आकारच नाही, सेवा कोणाची करणार? आता आपल्या पाठीमागं आपल्या घरामध्ये ऑल्टर असतो. ऑल्टरमध्ये भगवंतांचा फॉर्म असतो. भगवंतांच्या फॉर्मची आपण उपासना करू शकतो ना. परंतु आकारच नाही, तुम्ही पूजा, प्रतिष्ठा काय हे करणार कशाची? बरोबर ना? ते पण असतं. जगाची सुंदरता सुद्धा ते नष्ट करतात. जगाची सुंदरता म्हणजे काय? ते म्हणतात की ब्रह्म सत्य जगत मिथ्या. हे जे काही दिसतंय तुम्हाला ते सगळं मिथ्या म्हणजे खोटं आहे. बरोबर ना? परंतु असं होऊ शकतं का? तुम्ही सकाळी जर उठला, वैकुंठांगणमध्ये विशेषतः हे आपल्याला अनुभवायला भेटतं. एक सुंदर कोकिळा गायन करतीये आणि तुम्ही म्हणताय की "अरे झोप रे, ती कोकिळा नाहीये. हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे हे सगळं." अरे नाहीये. भगवंतांनी त्या जीवाला त्याच्या इच्छेप्रमाणे देह दिलाय आणि तसा कंठ पण दिलाय आणि त्या कंठाप्रमाणे ती सुंदर गायन करते आणि ते गायन आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. म्हणून जे भक्त आहेत ते ह्या गोष्टी ॲप्रिशिएट करतात आणि जे निराकारवादी, साकारवादी ह्या गोष्टी आहेत, ते म्हणतात की नाही, हे सगळं मिथ्या आहे. हे जगत सगळं मिथ्या आहे. आपण जे आहे तेच सत्य आहे. तर ह्या गोष्टी काही होत्या आणि त्यामुळं शेवटी प्रभुपाद कन्क्लूड करतात, की जरी एखाद्याने उंच उड्डाण केलं, तरी पण त्याला खाली यावंच लागतं. जर भगवंतांप्रती अटॅच नसेल. म्हणून प्रभुपाद घारीचं उदाहरण देतात. चिल, घार जे म्हणतो ना आपण. ती घार किती जरी आकाशात उंच गेली, एवढी आपल्याला दिसत पण नाही. परंतु मांस खाण्यासाठी तिला काय करायला लागतं? ह्या धर्तीवरच यायला लागतं आणि मांस मिळवावं लागतं. तसंच हे ब्रह्मवादी, निराकारवादी, निर्विशेषवादी, शून्यवादी हे किती जरी वरती गेले, तरी तिथं भगवंतांप्रती अटॅचमेंट नसल्यामुळं, आसक्तता नसल्यामुळं ते पुन्हा ह्या जगामध्ये येतात. आणि प्रभुपाद तिथंच रेफरन्स देतात, की त्याचप्रमाणे निराकार ब्रह्मज्योतीचे परमपद प्राप्त करणारे निर्विशेषवादी साधक वैकुंठात प्रवेश करीत नसल्यामुळे त्यांचे भौतिक जगात पतन होते आणि त्यांना एखाद्या ग्रहावर आश्रय दिला जातो. त्यांना जरी ब्रह्मलोक किंवा सत्यलोक मिळाला तरी असे सर्व ग्रह
प्राकृतिक जगातच स्थित असतात. तर आपल्याला माहिती आहे की हा ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. ब्रह्मदेव, सत्यलोक जे काही आहेत किंवा खालचे लोक आहेत, तिथं जरी गेलं तरी काय आहे, पुनरावर्तिनो म्हणजे पुन्हा इथं यावं लागणार आहे, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. त्यामुळे जो योग्य, हुशार आणि जो प्रामाणिक किंवा चॅप्टर भक्त जो आहे, जे आहे कोणी, तर ते भक्त आहेत. ते म्हणतात की मला ह्याच्या पलीकडे जायचंय, मला असं वरदान पाहिजे की ह्या सारखं मरतंय ना हे जे शरीर, त्याच्यातून मला बाहेर जायचंय. आणि त्याच्यातून आपल्याला जर बाहेर जायचं असेल तर प्रभुपादांनी सांगितल्यानुसार आपण भक्तिमय क्रिया, भक्तिमय सेवा आणि जे पृथू महाराज आहेत ते हेच गोष्टी मागतात. चरण सेवा मागतात, बरोबर ना? लक्ष्मी देवीचं आपण पाहिलं पाठीमाग. तर ही चरण सेवा आपण मिळवण्यासाठी भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. माफ करा, थोडा वेळ जास्त झाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर प्रभूजींनी या 7 नंबर श्लोकावरती खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, ज्यामध्ये पृथू महाराजांचं जे कर्तव्य किंवा श्रेष्ठता सिद्ध करतायत प्रभुपाद आणि मैत्रेय म्हणून. तर विशेष म्हणजे जे राजाचं कर्तव्य आहे किंवा त्या प्रशासनाचं काय कर्तव्य आहे, त्यामध्ये 2 कर्तव्य सांगितले की त्याचं स्वतःचं त्याने जास्तीत जास्त यज्ञ किंवा वैदिक गोष्टी कशा घडतील त्यासाठी पाहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे 4 आश्रम जे आहेत त्या 4 आश्रमाद्वारे कशा प्रकारचे विधिविधानांचं पालन होते याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याद्वारेच प्रत्येक जण राजापासून ते शूद्रापर्यंत सर्वजण आपले भक्तिमय क्रिया करून भगवंताकडे जाऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हे 2 शब्द आहेत त्यावरती खूप सुंदर प्रभूजींनी मार्गदर्शन केलं की महत्तम, महत्तम आणि परमपदम याच्यावरती. आणि विशेष करून जो प्रत्येकालाच प्रश्न पडत असतो, कन्फ्युजिंग असतो, आपण त्या गोष्टी बऱ्याच प्रभूजींनी खूप सुंदर असं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. शून्यवाद, निर्विशेषवाद, अद्वैतवाद, मायावाद आणि शेवटी जो द्वैतवाद आणि शेवट अचिंत्य भेदाभेद तत्व इथेपर्यंत त्यांनी प्रभूजींनी खूप सुंदर असं वेगळे उदाहरण देऊन आपल्याला सांगितलं. मला वाटतं सर्वांनाच क्लिअर झाला असेल विषय हा. आणि आपण कसं भक्त हा चतुर असतो आणि चतुरच राहायला पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती कशी केली पाहिजे यावरती प्रभुपाद जसे प्रभूजी म्हणत होते की प्रभुपाद असे ओरडून ओरडून सांगतात, तसंच कळकळीनं खरं प्रभूजी आज सांगत होते. आणि ती कळकळ त्यांची ह्या लेक्चर मधून आपल्याला जाणवली असेल. तशा खूप सुंदर अशा मार्गदर्शनाबद्दल त्यांना आपण धन्यवाद देऊ. 3 वेळा हरी बोल म्हणू. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. तर अनाउन्समेंट आहे, उद्या जो जपा टॉक असेल तो श्रीमान सत्यजित प्रभू यांचा असेल. आणि त्यानंतर जो भागवतम क्लास असेल तो श्रीमान श्री शुकदेव प्रभू यांचा असेल. तर या संदर्भात काही कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता प्लीज. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी जास्तच वेळ घेतलाय खूप. माझा फक्त एक प्रश्न विचारला होता, ते मला कळालं नव्हतं. जर कोणाला कळालं असेल तर प्लीज सांगू शकता. जे काही प्रकार सांगितले होते त्याच्यामध्ये दुसरा जो आहे त्याची काही विधायक श्रेष्ठ, काही तुलनात्मक श्रेष्ठ, तर हे काय आहे? जर कोणाला कळालं असेल तर प्लीज सांगू शकता. मी पण तोच प्रश्न विचारणार होतो. आणि मला माहितीये तुम्ही विचारणार होता म्हणून मी विचारलं. क्लिअर नाही झालं हे मला. हा, क्लिअर झालं नाही. कोणाला माहित असेल तर सांगू शकता. मला थोडस काय जाणवलं की सर्वश्रेष्ठ म्हणजे ज्यांची तुलना होत नाही आणि जे श्रेष्ठ, जे तुलनात्मक श्रेष्ठ आहे ज्यांची तुलना करून आपण त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करू शकतो. आणि जे विधायक श्रेष्ठ हे जे श्रेष्ठ मध्ये जे एका विशिष्ट गोष्टीमध्ये ते श्रेष्ठ असतील असं मला वाटतंय काहीतरी. तर मी माझ्या बुद्धीने मी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याला खरंच ऑथेंटिक माहिती असेल तर सांगू शकता प्लीज. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. थोडंफार मला उत्तर कळालं तुमच्या याच्यामुळे. हरी ठीक आहे प्रभूजी आपण थांबूयात. हो. श्रीमद भागवतमल पुराण की जय. श्रील प्रभुपाद. जय हो. हरी हो. धन्यवाद.